नमस्कार. आज आहे आपला डे नंबर 7 आणि आज आपण शिकणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीमध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्सेसची सिरीज सुरू होती आणि मी हा प्रण घेतला की फक्त 13 दिवसामध्ये बॉस तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत मी तुम्हाला टेन्सेस शिकवेल. ओके, सो तुम्ही याच्या आधी पण तुम्ही व्हिडिओज बघितले असतील माझे, सो व्हिडिओज बघा, पहिल्यापासून शिका. आणि इफ यू वॉन्ट टू जॉईन ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस देन प्लीज यू कॅन कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर. बोलायचं असेल ना भाई, you can come here anyways. Okay, fine. So आज आपण शिकणार आहोत, आज आहे आपला डे नंबर 7च आहे ना? हा, 7च आहे. ओके, आज आहे आपला डे नंबर 7 आणि आजच्या या दिवसामध्ये आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याच्या आधी आपण शिकलो होतो सिंपल पास्ट टेन्स. नीट समजून घ्या. मी तुम्हाला सांगितलं होतं प्रेझेंट टेन्सचे 4 पॅटर्न तुम्हाला समजले, मग हे पास्ट टेन्स समजायला किंवा फ्युचर टेन्स समजायला वेळ लागणार नाही. सो ते बघा आणि मग या ठिकाणी या. ओके, फाईन. सो पास्ट कंटिन्युअस टेन्स आपण आजपासून शिकायला सुरू करणार आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, कुठे वापर करतो, कशा प्रकारे वापर करतो, हे सगळं आपण शिकणार आहोत. त्याच्या आधी प्लॉट लक्षात घ्या. सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर प्लीज सबस्क्राईब करा यार, इतना तो बनता है यार. ओके, आणि 100 पेक्षा जास्त लाईक्स आम्हाला पाहिजे. ओके, फाईन. चलो, पास्ट कंटिन्युअस टेन्स चा वापर कधी करतो नीट लक्षात घ्या की अशी कृती जी भूतकाळात एखाद्या ठराविक वेळी, मागं टायटल चुकलंय हा. ओके, कुठे पेन आमचा. ओके, अशी कृती जी भूतकाळामध्ये एखाद्या ठराविक वेळी चालू होती. सी, प्रेझेंट कंटिन्युअस जेव्हा आपण शिकलो, या प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये एखादी ऍक्शन ही सध्या प्रेझेंट मध्ये सुरू आहे, बरोबर. पास्ट कंटिन्युअस म्हणजे काय की एखादी ऍक्शन ही पास्ट मध्ये सुरू होती. कोडवर्ड तुम्हाला सांगेल नंतर. पहिले प्लॉट समजून घ्या सेंटेन्सचा की द ऍक्शन इज यूज्ड टू डिस्क्राइब दॅट वॉज हॅपनिंग, की जी घडत होती. कधी, आता नाही, पास्ट मध्ये. उदाहरणार्थ मी जेवत होतो म्हणजे त्या काळामध्ये पास्ट मध्ये माझी ती ऍक्शन सुरू होती. ओके, उदाहरणार्थ गांधीजी चलत होते. माझ्या तोंडामध्ये गांधीजी काय, मी खूप गांधी विचार मताचा आहे माहिती का. जस्ट किडिंग. ओके, तर गांधीजी जे आहेत हे चलत होते म्हणजे त्यांची चलायची क्रिया सुरू होती. शाळा चालत होती. शाळेमध्ये शिक्षक शिकवत होते म्हणजे शिकवायची ऍक्शन त्यावेळेस सुरू होती. आपण म्हणतो ना की यार ज्या वेळेस ते आले तेव्हा आम्ही शिकवत होतो, म्हणजे ऍट दॅट मोमेंट ती ऍक्शन त्यांची सुरू आहे. अशी ऍक्शन की जी तुमची पास्ट मध्ये सुरू होती, त्यावेळेस आपण पास्ट कंटिन्युअसचा वापर बॉस या ठिकाणी करत असतो. अजून एक गोष्ट, सिंपल पास्ट शिकलो, सिंपल प्रेझेंट शिकलो, याच्यामध्ये आपण कोणते हेल्पिंग वर्ब नाही यूज केलं. पण त्याच्या खालचे जे काही आहेत कंटिन्युअस मध्ये किंवा परफेक्ट कंटिन्युअस, परफेक्ट किंवा परफेक्ट टेन्स, याच्यामध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब वापर करावा लागतो. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं होतं सब्जेक्ट सेम राहील, ऑब्जेक्ट सेम राहील. मधामध्ये बदलतील काय, तर मधामध्ये सगळ्यात पहिले तुमचं हेल्पिंग वर्ब बदलेल आणि त्यानंतर तुमचा व्हर्ब बदलेल. तुम्हाला या ठिकाणीच लक्ष द्यायचंय, बाकी काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. जर सेंटेन्स मध्ये तुम्हाला सब्जेक्ट ओळखता आला, ओके, सब्जेक्ट ओळखता आला तर याचा अर्थ हा आहे, सब्जेक्ट ओळखता आला तर तुम्हाला व्हर्ब सुद्धा ओळखता येतो आणि व्हर्ब आला तर मग पुढे सेंटेन्स सुद्धा तयार करता येतो. आपण म्हणतो ना सुरुवात करू शकत नाही, सुरुवात तुम्हाला सब्जेक्ट समजण्यापासून करावी लागते. ओके, कसं समजायचं, काय समजायचं, आम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासमध्ये आपण शिकूयाच. ओके, तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही थोडं शिकून घ्या. ओके, चलो, हेल्पिंग वर्ब कोणते वापरायचे या ठिकाणी वॉज आणि वर वापरायचे. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये मी पेन चेंज करतो, या ठिकाणी ब्ल्यू पेन घेऊया आपण. ओके, की प्रेझेंट कंटिन्युअस जेव्हा आपण शिकलो याच्यामध्ये एम इज आर वापरलं होतं आपण, पण या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस मध्ये वॉज आणि वरचा वापर करायचा. सेम आहे, आय किंवा कोणते सिंग्युलर असेल, आय, ही, शी, इट, कोणते सिंग्युलर, पेन, बॉक्स, मोबाईल एक असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वॉजचा वापर करायचा आहे. उदाहरणार्थ बॉक्स वॉज, ठीक आहे, संयम सर वॉज, द मोबाईल वॉज, ही वॉज, शी वॉज. पण प्लुरल असेल, यू, वी, दे, ठीक आहे, किंवा कोणतेही बॉक्सेस असेल तर तुम्हाला वरचा वापर करायचा. बॉक्सेस वर, पेन वर. ओके, संयम सर वर, संयम सर वर नाही, संयम टीचर्स वर. समजलं, प्लुरल असेल तर समजलं. ओके, वॉज आणि वरचा वापर करायचा. बाकी कन्स्ट्रक्शन काय आहे, सब्जेक्ट, ठीक आहे, ऑब्जेक्ट सेम. या ठिकाणी वॉज किंवा वर घ्यायचं सब्जेक्टच्या अकॉर्डिंग. ठीक आहे, सब्जेक्ट जो असेल त्याचं त्याला ओळखून तुम्हाला वॉज किंवा वर घ्यायचंय आणि त्याच्यानंतर व्हर्बचा आयएनजी फॉर्म घ्यायचा आहे. कंटिन्युअस तुमच्या समोर आला शब्द तर तुम्ही व्हर्बचा आयएनजी म्हणजे आयएनजीच घ्यायचा आहे, संपला विषय. कंटिन्युअस जर का तुमच्या समोर असेल तर व्हर्बचा आयएनजी फॉर्मच तुम्हाला प्रत्येक वेळी घ्यायचा
आहे. ठीक आहे, एक मिनिट. ओके, समजलं. चलो, आता तुमच्यासमोर मी सेंटेन्स तुमच्या समोर आणतो आणि हे सेंटेन्स ऐकून तुम्ही जे आहे करो. चलो, सेंटेन्स आपण बनवायला शिकूया. ओके, नीट बघा. मी पुस्तक वाचत होतो, म्हणजे बघा आता मी तुम्हाला कोडवर्ड सांगत होतो. कोडवर्ड लिहून घ्या या ठिकाणी. त होतो, यार ब्ल्यू का आलं, आय डोंट नो. ओके, या ठिकाणी लिहा त होता, त होतो आणि त होती. ठीक आहे, त होता, त होती, त होतो म्हणजे करत होता, खात होता, पीत होता, बसत होता, झोपत होता, उठत होती, शिकवत होते. समजलं, त होते म्हणजे एखादी ऍक्शन सुरू होती. हे कोडवर्ड आहे. प्रत्येक ठिकाणी असं नाही करायचं की यार बस हेच लक्षात ठेवताय, सगळं लक्षात राहिलं पाहिजे. ओके, बघा या ठिकाणी काय सेंटेन्स आहे की मी पुस्तक वाचत होतो. ऍक्शन तुमची सुरू होती पास्ट मध्ये. मग काय करणार, सब्जेक्ट घ्या आय. ठीक आहे, आयच्या नंतर आपण वॉज घेत असतो, आय वॉज. ठीक आहे, मग ऍक्शन काय, रीड. पण रीडचा ING, रीडिंग. आय वॉज रीडिंग काय, तर पुस्तक. आय वॉज रीडिंग द बुक बॉस. ऑब्जेक्ट झालं तुमचं. नेक्स्ट सेंटेन्स बघा की भाई ती जेवण बनवत होती, बनवायची ऍक्शन वॉज गोईंग. ठीक आहे, मग काय येणार, ती शी. जेवणला म्हणतो कुक, जेवण बनवलं आपण सहसा कुकिंग म्हणतो ना, तर शीच्या नंतर आपण वॉज घेत असतो. शी वॉज काय करत होती, कुक. कुकचा ING, कुकिंग. काय, कुकिंग द फूड. शी वॉज कुकिंग द फूड, ती जेवण बनवत होती, ती अन्न बनवत होती. नेक्स्ट बघा, ते क्रिकेट खेळत होते, त होते, तर दे वर प्लेइंग क्रिकेट. देच्या नंतर आपण कधी वर वापरतो, दे हे प्लुरल आहे. दे वर काय करत होते, तर क्रिकेट खेळत होते. दे वर प्लेइंग द क्रिकेट. ओके, ते क्रिकेट खेळत होते. आणि तो संगीत ऐकत होता, तो त्याला म्हणतो आपण ही. ठीक आहे, नंतर हिच्या नंतर आपण वॉज घेतो, ही वॉज. ओके, संगीत ऐकण्याला लिसन म्हणतात. लिसन म्हणजे ऐकणे. ठीक आहे, लिसनचा ING, लिसनिंग. आणि काय ऐकत होता बाई, लिसनिंग टू द म्युझिक, की तो संगीत ऐकत होता. ओके, अशा प्रकारे आपण तुम्हाला खूप सेंटेन्सेस, तुम्हाला जर का PDF पाहिजे असेल, खूप 50 100 सेंटेन्स तुम्हाला मराठीमध्ये दिलेत. प्रॅक्टिससाठी तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहेत. ओके, सो यू कॉन्टॅक्ट अस ऑन धिस नंबर आणि आम्ही तुम्हाला जी PDF आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड करून टाकू. तुम्हाला एक लिंक येईल, तर ते लिंकवर जाऊन तुम्हाला ती PDF डाउनलोड करून घ्यायची आहे. ओके, अशा प्रकारे पास्ट कंटिन्युअस टेन्स आपण शिकलो. नीट लक्षात घ्या, नीट समजा, त्याशिवाय काही होणार नाहीये. तुम्हाला समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सेंटेन्स बनतात कसे किंवा सेंटेन्स बनल्यानंतर त्याला अप्लाय कसं करायचं वाईल स्पीकिंग, दॅट्स व्हॉट इज इम्पॉर्टंट, नथिंग मच. ओके, सो अशा प्रकारे आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स शिकलो. तुम्ही जर का ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस जॉईन करायचे असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर, और जर PDF पाहिजे असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. मला 100 पेक्षा जास्त लाईक पाहिजे या व्हिडिओवर आणि सबस्क्राईब पण करा. ओके, थँक्यू सो मच. आणि अजून येस, बेल आयकॉन पण दाबून घ्या. ओके, ती बेल आयकॉन असते खाली, ती पण प्रेस करो. ओके, थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये.